नागपुर के धंतोली स्थित प्रसिद्ध न्यूरॉन अस्पताल में कार्यरत एक डॉक्टर की संदेहास्पद स्थिति में मौत होने का मामला सामने आया है। डॉक्टर ईश्वर चंद्र चांदेवार का शव अस्पताल के उनके ही रूम में बरामद हुआ है। इस घटना से नागपुर के मेडिकल क्षेत्र में हड़कंप मच गया। पुलिस द्वारा मिली जानकारी के अनुसार डॉक्टर ईश्वर चंद्र चांदेवार न्यूरॉन अस्पताल में बतौर मेडिकल ऑफिसर कार्यरत थे। उन्होंने सुबह का अपना काम नियमित पूरा किया और आराम करने के लिए अपने रूम में चले गए। काफी देर तक जब दरवाजा नहीं खुला तो सहकर्मियों को शक हुआ और उन्होंने तुरंत पुलिस को सूचना दी। पुलिस ने मौके पर पहुंचकर जब दरवाजा खोला तो डॉक्टर बेहोश पड़े थे, जिन्हें मृत घोषित कर दिया गया। डॉक्टर के कमरे से कुछ इंजेक्शंस बरामद हुए हैं, जिससे प्राथमिक अनुमान लगाया जा सकता है कि मौत इंजेक्शन के ओवरडोज की वजह से हुआ है। फिलहाल धंतोली पुलिस ने आकस्मिक मौत का मामला दर्ज कर शव को पोस्टमार्टम के लिए भेज दिया है। सकाळी 10 वाजेच्या सुमारास न्यूरॉन हॉस्पिटल येथून माहिती समजली की तेथील एका डॉक्टरनी इंजेक्शन घेऊन स्वतः आत्महत्या केलेली आहे। त्यामुळे आमचे DO अधिकारी असतात ते तात्काळ तिथे गेले आणि त्यांनी पाहणी केली असता न्यूरॉनमध्ये 408 नंबरची रूम आहे। तिथं डॉक्टर ईश्वरचंद्र नरहरी चांदेवार वय 42 वर्ष, राहणार शिवशक्तीनगर मानेवाडा हे तिथं बसत असतात आणि न्यूरॉन हॉस्पिटलचं सर्व मॅनेजमेंट ते काय ते पाहतात। तर त्यांनी सकाळी डॉक्टरच्या स्टाफकडून माहिती समजली सकाळी अंदाजे 6 वाजताच्या दरम्यान ते दवाखान्यात आले होते आणि त्याच्यानंतर दवाखान्यात राऊंड मारून ते त्यांच्या रूममध्ये जाऊन बसले होते। परत त्यांनी नर्सकडून काही पाणी वगैरे काही बाकीची काही वस्तू काही मागणी केली होती। CCTV फुटेजची पाहणी केली असतात तसे त्याच्यात दिसत आहेत। ते आले आणि एक दवाखान्यात जाऊन ICUमध्ये इकडं फिरून त्यांच्या रूममध्ये जाऊन बसलेले दिसत आहे आणि त्यानंतर 9 वाजेच्या दरम्यान त्यांचा तो बाकी रेग्युलर स्टाफ येतो चेंजिंग, तर त्यांना डॉक्टरला फोन लावला तर फोन काही उचलले नाही डॉक्टर साहेबांनी 2-3 वेळेस। तर त्यांच्या रूमवर जाऊन त्यांनी दार पण वाजवला तरी त्यांनी काही दरवाजा उघडला नाही। त्यामुळे त्यातल्या स्टाफने तो दरवाजा तोडला तर त्यानंतर त्यामध्ये जो सोफा आहे त्या सोफावरती पडलेले दिसले। लगेच त्यांना शिफ्ट करून ICUमध्ये नेलं आणि काही चालू आहे का त्यांना एक करण्याचा प्रयत्न केला बा काही जीवन जायला वाटत नाही, तर त्यांच्या लक्षात आले की ते मरण पावलेले आहेत। त्यांच्या रूमची पाहणी केली असता तिथे काही इंजेक्शन सिरीजच्याद्वारे त्यांनी स्वतः इंजेक्शन घेतल्याचं असं दिसून आलेलं आहे। PM कारवाई वगैरे निकष झालेला आहे, अधिक तपास चालू आहे।